क्षेत्राला 33 पॅनलचा रिझल्ट तक्ता हाती लागला. 1 ते 33 पॅनल्स मी तपासले आणि जेव्हा निवडणुका डिक्लेअर झाल्या, अधिसूचना डिक्लेअर झाली, प्रभाग डिक्लेअर झाले, उमेदवार 131 ते 33 उमेदवार 131 चं 33 पॅनल झालं, लॉटरी सिस्टम झाली, जवळपास 50%च्या आसपास आरक्षण महिलांना लागू झालं. हे सगळं कार्यविवंचन मी गडकरी रंगायतमधून केलं होतं की आरक्षण कुठेतरी जास्त होतं आहे, 33% जास्त जात आहे. महिलांना 50% आहे का नाही आहे मला GR माहिती नाही, परंतु 33% तर नक्कीच आहे. परंतु मी सांगू इच्छितो की निवडणुकामध्ये जातनिहाय आरक्षण नसावं, कारण निवडणुका या धनाढ्य उमेदवार काळ्या पैशाने उभे राहतात, त्यांना आरक्षणाची आवश्यकता नाही. डॉक्टर महामानव विश्वभूषण परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी शासक व्हा, प्रशासक व्हा, लोकशाहीने निवडणुका लढा, हारला तरी चालेल पण लढा, लाचार होऊ नका, असे महामानवांचे शब्द आहेत. तर ह्या शब्दाला जागून रवींद्र शिंदे लढला. परंतु डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी घडवलेले संविधान घटना लोकशाही तंत्र प्रणालीनुसार निवडणूक आयोग घडविला आणि तोच निवडणूक आयोग आज भ्रष्टाचारी मार्गाने निवडणुका लोक करतायत आणि मतदान विकत घेऊन मतदान देत आहेत. हे कुठेतरी महामानव विश्वभूषण परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या पोटाला एक सफेद धब्बा आहे भ्रष्टाचाराचा, असं मी म्हणेन. कारण जेवढ्या ठाणे महानगरपालिकेच्या इतिहासामध्ये पहिली निवडणूक आहे, नाही तर आधी पण झाल्या, पण आत्ताची ज्या वर्तमान स्थितीतली निवडणूक आली झाली 2026मध्ये 25मध्ये, ही पूर्ण भ्रष्टाचारी प्रक्रियेमध्ये झाली. आणि खरं म्हणजे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे आणि शिवसेना एकनाथ शिंदे यांचा न्यायप्रविष्ट प्रकरण असताना शिवसेना एकनाथ शिंदेला आपले उमेदवार जाहीर करता येऊ शकत नाही. म्हणजे न्यायप्रणाली असताना आपल्याला हस्तक्षेप करून पक्षाच्या निशाणा आणि उमेदवार जाहीरच करता येत नाही. जरी केले तरी ते अपक्ष ठरत आहेत, कारण संसद कायद्यानुसार हे पक्ष आणि उमेदवार बाद आहेत. असं न्यायालयाचा निर्णय नाही, तर संसद कायदा घटनेनुसार हे लोक बाद आहेत. आणि उच्च न्यायालयाने, हायकोर्टच्या उच्च न्यायालयाने जरी विधानसभा अध्यक्षांच्या कोर्टात बॉल टाकला असा, तर विधानसभा अध्यक्ष BJPचे आहेत आणि BJPचे असल्याने त्याने जो बायस निर्णय दिला, चुकीचा निर्णय दिला, चोरांच्या बाजूने निर्णय दिला, घटनाबाह्य निर्णय दिला आणि पक्ष आणि धनुष्यबाण चिन्ह हे एकनाथराव शिंदेंचं आहे असं दिलं. जरी संख्याकिक गणित पाहता 40 आमदार जरी आले, परंतु ते फुटल्यामुळे ते बाद झालेले आहेत संसद कायद्यानुसार. जर संसद कायद्यानुसार बाद आहे, हे संविधानिक घटना विधानसभा अध्यक्षांना हे कळायला पाहिजे. विधानसभा अध्यक्ष जर संसद कायदा घटना मोडत असतील तर त्यांना त्या विधानसभा अध्यक्ष पदावर राहण्याचा अधिकार नाही. तर अशा प्रकारचे चुकीचा निर्णय दिला आणि पक्ष शिवसेना एकनाथ शिंदेला दिला. परंतु सर्वोच्च न्यायालयामध्ये हे प्रकरण प्रलंबित आहे आणि प्रलंबित प्रकरणामध्ये हस्तक्षेप करता येत नाही. त्यामुळे उमेदवारांना, शिवसेनेला आपले उमेदवार जाहीर करता येत नाही. न्यायप्रविष्ट प्रकरणाने उद्धव बाळासाहेब ठाकरेंना उमेदवार जाहीर करता येत नाही. अजित पवार घड्या पक्षाला उमेदवार जाहीर करता येत नाही. शरद पवार यांना उमेदवार जाहीर करता येत नाही. ते अपक्ष ठरवू शकतात. हा माझा विश्लेषक आहे, हा माझा अभ्यास आहे, हा माझा विश्लेषक आहे, हा माझा अभ्यास आहे. आणि एक माजी अधिकारी, कार्यकारी अभियंता, एक सामाजिक विश्लेषक, एक राजकीय विश्लेषक आणि एक तांत्रिक अभ्यासक म्हणून हे जे विश्लेषण केलं ते अगदी तंतोतंत खरं आहे आणि योग्य आहे. त्यामुळे येणाऱ्या सर्वोच्च न्यायालयात आज होता निर्णय, तो पुढे ढकलला असं मला कळालं आहे. तो पुढे का ढकलला, तर येणाऱ्या 22 फेब्रुवारीला जिल्हा परिषदेच्या निवडणुका आहेत, त्याच्यावर इफेक्ट होऊ नये म्हणून त्या निर्णय पुढे ढकलला. हे
सर्वोच्च न्यायालयाचे निर्णय, हायकोर्टचे निर्णय, विधानसभा अध्यक्षाचा निर्णय, सर्व जे काही प्रकार चाललेला आहे हे सरकारच्या आखातिक आदेशानुसार होते. म्हणजे केंद्रीय सरकारच्या हातात हे सगळं सर्वोच्च न्यायालय, हायकोर्ट, आयोग, विधानसभा अध्यक्ष हे त्यांच्या हाताच्या बोटावर 5 बोटांवर चालत आहे आणि त्यानुसार ते करत आहेत. त्यामुळे हे संपूर्ण भ्रष्टाचारी सरकार केंद्रातही आहे, राज्यातही आहे आणि महानगरपालिकांमध्ये पण आता आलेलं आहे. तर यासाठी जनतेने जागृत व्हा, जनतेने जागृत व्हा. परंतु मी सांगतो तो जो काय माझ्याकडे निवडणूक निर्णय आले ठाणे महानगरपालिकेचा पूर्ण तक्ता आला. या तक्त्यामध्ये पाहिले असतं प्रत्येक 33 पॅनलमध्ये 50, 55, 60, 61, 62 मतदारांच्या यादीनुसार संख्यांकन आहे. जर 50, 55 हजार, 60 हजार, 162 हजार मतदार असतील तर 50% मतदान झालं तर 25,000 होऊ शकतं, 30,000 होऊ शकतं ना, 100% नाही होऊ शकत. परंतु त्या चार्टमध्ये जे काही 4 पॅनलचं मतदान झालेलं आहे, अ मध्ये निवडणूक आकडा वेगळा असू शकतो, ब मध्ये निवडणूक मतदारांचा आकडा विजयी वेगळा असू शकतो, क मध्ये ब मध्ये वेगळा असू शकतो, क मध्ये वेगळा असू शकतो, ड मध्ये ही वेगळ्या संख्या असू शकतात. परंतु पाणीत असं आलं की सगळीकडे एकच आकडा आहे. आणि जर मतदार 55,000 आहेत, 50,000 आहेत तर 1,00,000 मतदान कसं झालं, 1,00,000 मतदान कसं झालं हे मी आज महाराष्ट्र राज्य स्वायत्त संस्था निवडणुकांचे आयोग दिनेश टी वाघमारे यांना राज्याच्या आयोगाला भेटून आलो, मीटिंग केली, चर्चा झाली. ह्याच्यावरती ते ठाणे महानगरपालिका आयुक्तांना म्हणजे मुख्य निवडणूक ठाणे महानगरपालिका ठाणे यांना पत्र देणार आहेत. या पत्रांची ते खुलासा मागणार आहेत. जर मला 2 दिवसात उत्तर नाही मिळालं तर 26 जानेवारीला आझाद मैदान येथं अर्धनग्न उघडं आंदोलन उपोषणाचं 1 दिवसीय लाक्षणिक होईल. याची सर्वांनी नोंद घ्यावी. धन्यवाद. जय विजय महाराष्ट्र, जय हिंद भारत.